स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची तयारी आता सुरू झालेली आहे। त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या पाहूया। ठाकरेंच्या शिवसेनेचे 60 पेक्षा जास्त वय असलेले माजी नगरसेवकांना उमेदवारीची संधी नाही। सूत्रांची माहिती, माजी नगरसेवकांच्या मतांचा आदर राखत त्यांच्या पसंतीचा उमेदवार देण्याचा विचार सुरू। ठाकरेंच्या शिवसेनेचे किमान 70% नवे चेहरे उमेदवार असणार। सूत्रांची माहिती, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीला तयार रहा, विनाकारण मुंबईत राहू नका, पक्षाची ताकद दाखवा, मतदारसंघात फिरा। बैठकीत अजित पवारांची सर्व आमदारांना तंबी। भाजपाकडून एक है तो सैफ है नाऱ्याचा पुनरुच्चार। भाजपाकडून हिंदू मतांसाठी हिंदू संवाद कार्यक्रमाचं आयोजन। महिला वर्गासाठी मुंबईत बहीण लाडकी, भाऊबीज देव भाऊला भाऊंची कार्यक्रम राबवणार। सर्व अभियान ताकदीनं राबवा, मुंबई भाजपच्या बैठकीत सूचना। अहिल्यानगर जिल्ह्यात आगामी निवडणुकीत 100% महायुती। पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचं धक्कातंत्र। आजपासून विविध ठिकाणी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा मेळावा। छत्रपती संभाजीनगरमध्ये सिद्धांत शिरसाटांच्या वाढदिवसानिमित्त बॅनरबाजी। पालकमंत्री संजय शिरसाटांच्या मुलाचं भावी महापौर म्हणून बॅनर सळकले। सोलापूर जिल्ह्यात भाजपचं ऑपरेशन लोटस यशस्वी। रणजितसिंह शिंदे, विक्रमसिंह शिंदेंसह नागनाथ क्षीरसागर, सोमेश क्षीरसागर भाजपात पक्षप्रवेश। मुंबई काँग्रेसकडून पालिका निवडणुकांच्या अर्जाच्या वाटपास सुरुवात। 250हून अधिक इच्छुक उमेदवारांनी घेतले अर्ज। मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार असल्याची माहिती। बेलापूर विधानसभा मतदारसंघात मतदार यादीत घोळ असल्याचा आरोप। मतदारांचा पत्ता सुलभ शौचालयात असल्याचा उल्लेख। निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर मनसेकडून शंका उपस्थित। सोलापूरमध्ये भाजपच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का। राष्ट्रवादीचे माजी आमदार राजन पाटील आणि यशवंत माने भाजपात, तर विरोधामुळे दिलीप मानेंचा पक्षप्रवेश वेटिंगवर। तर आता बघूया दिवसभरातील मोठ्या टॉप 9 बातम्या। शरद पवारांसमोर एमसीएचे अध्यक्ष अजिंक्य नाईक यांच्यासह मुंबईतील विविध क्लबच्या सदस्यांची बैठक। आगामी एमसीए निवडणुकीवर चर्चा। राजकीय हस्तक्षेप वाढत असल्याचा वाद। लोकशाहीत मत आणि विरोध व्यक्त करण्याचे सर्वांना स्वतंत्र, मात्र आजच्या सत्ताधाऱ्यांना ते मान्य नाही। शिवविधी दर्पणच्या अंकामध्ये उद्धव ठाकरेंचा लेख। आंतरराष्ट्रीय विमानतळ कामगार युनियनमध्ये भाजपची मुसंडी। आंतरराष्ट्रीय विमानतळ कार्गो येथील कामगारांचा भाजपामध्ये प्रवेश। रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश संपन्न। ठाकरेंची शिवसेना आणि मनसेला मोठा धक्का। 500 ते 600 पदाधिकारी कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश। अंतरवाली सराटीमध्ये होणारी शेतकरी संघटनेच्या अध्यक्षांची बैठक रद्द। शेतकऱ्यांमध्ये एकजूट दिसावी म्हणून 2 नोव्हेंबरची बैठक रद्द। नागपुरात बच्चू कडूंचं आंदोलन सुरू असल्यानं बैठक रद्द। मनोज जरांगेंची माहिती। लोकमान्य नगरच्या रहिवाशांना आदित्य ठाकरेंचा फोन। पुढच्या आठवड्यात आदित्य ठाकरे लोकमान्य नगरला भेट देणार। लोकमान्य नगरमधील पुनर्विकासाच्या प्रकल्पावर स्थानिक आमदारांनी स्थगिती आणली, रहिवाशांचा आरोप। अभिनेते परेश रावल यांच्या द ताज स्टोरी चित्रपटाला भाजपा पक्षातून विरोध। अयोध्येतील भाजपा नेते रजनीश सिंह यांची माहिती प्रसारण मंत्रालय आणि सेन्सॉर बोर्डाकडे लेखी तक्रार। चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी। पंतप्रधान मोदी आज एक दिवसीय मुंबई दौऱ्यावर। इंडिया मेरीटाईम लीडर्स कॉन्क्लेव्हमध्ये पंतप्रधान मोदींनी सहभाग नोंदवलेला आहे। गोरेगावच्या नेस्कोमध्ये विविध वस्तू प्रदर्शन जे आहे त्याचं देखील पाहणी जी आहे ती पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली आहे। राज्यातील सर्व शाळांमध्ये वंदे मातरम गीत गायनाचे आदेश देण्यात आलेत। वंदे मातरमच्या निर्मितीला 150 वर्ष पूर्ण होत असल्यानं हा निर्णय घेण्यात आला। 31 ऑक्टोबर ते 7 नोव्हेंबर या कालावधीमध्ये वंदे मातरम गायनाचे आदेश देण्यात आले। बारामतीतील उद्योगपती मनोज तुपेंवरती अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। मनोज तुपे रियल डेअरीचे मालक आहेत। पुण्यात एमपीएससीचा अभ्यास करणाऱ्या तरुणीवर अत्याचार केल्याचा आरोप आहे।